एम फिटनेस क्लबचे संचालक मयूर ताजनपुरे यांची खास मुलाखत। आर्टिलरी सेंटर रोड हरिओम नगरमध्ये असणाऱ्या या क्लबमध्ये सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी वेल सर्टिफाईड ट्रेनर असून या ठिकाणी या माध्यमातून आरोग्यासाठी उत्तम अशी एक्सरसाइज या ठिकाणी दिली जाते। विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी एक्सरसाइजसाठी येत असतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशस्त अशा जागेमध्ये असणारे या क्लबमध्ये कशा पद्धतीने सर्वांना ही सर्व्हिस दिली जाते हा सर्व प्रवास जाणून घेऊया आपण या मुलाखतीच्या माध्यमातून। मैं मीना शर्मा, मैंने एम फिटनेस ज्वाइन किया, मुझे 5 महीने हो चुके हैं। मेरा फैट लॉस हुआ है, मसल्स गेन हुई है और स्टेमिना स्टेबिलिटी ये सब इंक्रीज़ हुआ है। और मयूर सर और शिवानी सर दोनों बहुत अच्छे से एक्सरसाइज करवाते हैं, ध्यान देते हैं। अगर कुछ गलत हुआ तो वो बताते हैं कि इस प्रॉपर तरीके से किस तरीके से करना चाहिए। और लेडीज़ों को तो उनका फिटनेस सही रखने के लिए एक्सरसाइज ज्वाइन करनी चाहिए। पहले मैं भी सोचती थी कि मुझे नहीं करना चाहिए, पर फिर मैंने किया तो मुझे ऐसा लगता है कि हर किसी को एक्सरसाइज करनी चाहिए और ज्वाइन करना चाहिए। थैंक यू। हेलो एवरीवन, मेरा नाम सिल्विया है। मैं 5th स्टैंडर्ड में से अभी 6th स्टैंडर्ड में जाने वाली हूँ। मेरे को एम फिटनेस ज्वाइन करके 1 मंथ हो गया है और 1 मंथ में मेरे को बहुत सारे डेवलपमेंट्स दिखाई दिए। मेरा स्ट्रेंथ बढ़ा, स्टैमिना, मेरे बॉडीज़ में बहुत सारे डेवलपमेंट हुए। और जो पहले लेजीनेस मेरे को लगता था तो वो मतलब अभी एकदम चला गया है। और फिर मैंने ज्वाइन एम फिटनेस किया था क्योंकि मुझे स्केटिंग के लिए लग रहा था, उसमें स्टैमिना बहुत ज़्यादा चाहिए होता है। तो फिर मुझे सर ने बोला था कि वेट लॉस भी होना है, तो फिर मेरा वेट लॉस भी हुआ 1 मंथ में और बहुत सारे चेंजेस आए। और यहाँ के जो ट्रेनर्स हैं मयूर सर और शिवानी मैडम बहुत अच्छे से सभी को ट्रेन करते हैं और जो अपने एज के हिसाब से है वैसी वेट्स देते हैं। और मतलब यहाँ पे फ़न एक्टिविटीज़ भी होते हैं और लास्ट में स्ट्रेचिंग होती है। बहुत सारे एक्टिविटीज़ मतलब यहाँ पे हम कर सकते हैं। और हमारी एज के और जो बड़े हैं उन्हें एम फिटनेस मतलब कोई भी फिटनेस हो वो ज्वाइन करना चाहिए, क्योंकि मतलब अभी छोटी एज में अभी के जनरेशन में बहुत सारों को ऐसा थोड़े से डिजीज़ हो जा रहे हैं। तो फिर उसके लिए प्रिकॉशंस लेने चाहिए। अभी से केयरफुल रहो और आगे जाके कोई आपको डिजीज़ नहीं होगा, इसलिए फिटनेस ज्वाइन करो। थँक यू। चलो। हॅलो एव्हरीवन, मी माही आहे। मी सोलापूरमधली आहे आणि मी म्हणजे मागच्या वर्षी मी एम फिटनेस क्लब जॉईन केलेलं होतं। मला म्हणजे वाटलं नव्हतं की मला एवढं आवडेल हे आणि मला खरंच एक्सरसाइज करण्यामध्ये मला मजा येईल आणि इंटरेस्ट येईल। बट मी जॉईन केल्यावर मला ॲक्च्युली जाणवलं की हे किती गरजेचं आहे आणि हे केल्यामुळे माझं ॲक्टिवनेस किती वाढलेला आहे। आणि म्हणजे मी ॲक्च्युली खूप लेझी आहे, मला जास्त असं काम अँड ऑल आवडत नाही। सो बट हे जॉईन केल्यावर माझं स्टॅमिना पण वाढला, स्ट्रेंथ पण वाढली आणि जास्त मी असं काम व्हायला लागली आणि मी थोडी जरा असं हायपर ॲक्टिव्ह अँड ऑल नाही आहे। सो त्यामुळे मला असं एक्सरसाइज केल्यामुळे वाटलं की हे सगळे इन्क्रीमेंट्स होत आहेत। सो त्यामुळे मी परत यावर्षी पण जॉईन केलं आणि यावर्षी परत जॉईन केल्यावर माझ्या अजून एक हाईटमध्ये मला फरक जाणवला। मी परत अजून ॲक्टिव्ह झालेली आहे। ॲक्च्युली खूप चांगलं आहे असं मला वाटतं। आणि मग म्हणजे असं मला वाटतं की सगळ्यांनी आपण जॉईन केलं पाहिजे, नॉट ओन्ली एम फिटनेस क्लब बट जे पण तुम्हाला एक डेली थोडे एक्सरसाइजेस केले पाहिजे। ते केल्यामुळे आपलं जे आजकालचं जे इतरांना जे ॲक्च्युली मेन्शन डिझीजेस होत आहे ते म्हणजे ॲक्च्युली आधीच प्रिकॉशन्स घेतल्यावर त्याचा आपण प्रिव्हेंट करू शकतो। सो त्यामुळे जॉईन केलं पाहिजे आणि या थँक्यू। नमस्कार, मी आदित्य गायकवाड। मला एम फिटनेस क्लबला जॉईन करून जवळजवळ 3.5 महिने झाले आणि माझं मेन मोटिव्ह एम फिटनेस क्लबला जॉईन करायचं माझं फॅट लॉस हे मेन मोटिव्ह होतं, मेन कारण तेच होतं। ते माझं 90% कवर करून घेतले सर। आणि एम फिटनेस जॉईन करायचं एक स्पेशल कारण म्हणजे की इथे जे ट्रेनर आहेत शिवानी मॅडम आणि मयूर सर हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक स्पेशल ट्रीटमेंट देतात, असं त्यांना मोकळं नाही सोडत आणि त्यांच्याकडून एक्सरसाइज ती पर्टिक्युलर करून घेतात। फॉर्म टेक्निक ते पण खूप नीट समजून सांगतात।
आणि आता मी 15 दिवस झाले मी बॉक्सिंग पण करतो आहे आणि मी एम फिटनेस क्लबला पुढे कंटिन्यू करतो. थँक्यू. ठीक आहे. तेजस. नमस्कार, माझं नाव तेजस मोहन विंचू आहे. मी गेले पहिले 3.5 वर्ष आधी जॉईन केलेलं होतं एम फिटनेस क्लब. आणि पहिले माझं खूप फॅट लॉस झालेलं होतं. नंतर मी काही कारणामुळं एज्युकेशनमुळं मी स्किप केलं. नंतरून आता जवळजवळ 4 महिने झाले मी जॉईन केलेलं आहे. आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये सरांनी खूप माझ्याकडून वर्कआउट करून घेतला आणि खूप चांगलं शिकवलं. आणि मला पॉवर लिफ्टिंगमध्ये मेडल्स पण आहे. आणि सरांचं एकदम बारकाईने लक्ष असतं प्रत्येक एक रिपिटेशनवर कसं फॉर्ममेंट टेक्निक आहे याच्यावर. आणि सर खूप चांगलं वर्कआउट करून घेता. आणि माझं खूप फॅट लॉस, स्ट्रेंथ आणि माझा एन्ड्युरन्स पॉवर पण वाढला आहे. थँक्यू. नमस्कार, मी तनुजा हिरे. एम फिटनेस क्लब हा मी मागील 6 ते 7 महिन्यांपासून जॉईन केलेला आहे. एम फिटनेस क्लब जॉईन करण्याचा मोटो म्हणजे माझं वेट लॉस हे होता. माझा बऱ्यापैकी वेट लॉस झाला आहे, प्लस स्ट्रेंथ इन्क्रीज झाली आहे, स्टॅमिना बऱ्यापैकी वाढला आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे इथे येणं, एक्सरसाइज करणं हा सर्वात मोठा स्ट्रेस मॅनेजमेंट मोटो आहे माझ्याकरता इथे. आणि एम फिटनेस क्लब ही अशी जागा आहे जी मी सर्वांना रेकमेंड करेन, कारण की इथले जे ट्रेनर्स आहेत मयूर सर आणि शिवानी मॅडम, हे दोघेही प्रत्येकाकडे जातीने लक्ष घालतात. प्लस सर्वांच्या स्ट्रेंथच्या अकॉर्डिंग त्यांना एक्सरसाइजेस पण देतात. सो फॅमिलीकरता पण बरीच चांगली जागा आहे. मुलांकरता अतिउत्कृष्ट आहे. व्हॅल्यूज, त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण बघितलं जातं एम फिटनेस क्लबमध्ये. तर मी एम फिटनेस क्लब ही सर्वांना रेकमेंड करेन, स्पेशली महिला आणि लहान मुले यांनी तर आवर्जून इथे यावं आणि एकदा तरी येऊन इथे एक्सरसाइज करून बघावं. थँक्यू. माझं नाव अमित शारदा बाळासाहेब पगारी, राहणार शिर्डी. मी साधारण 1 महिन्यापूर्वी एम फिटनेस जॉईन केलं होतं. त्यानंतर मला खूप हलकं वाटतं आहे. माझं वेट थोडं कमी झालेलं आहे, माझ्यामध्ये एनर्जी राहते. त्याच्यानंतर या एम फिटनेसमध्ये मयूर सर आणि शिवानी मॅमने खूप चांगल्या पद्धतीने आमचे क्रॉसफिट, योगा, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ज्या पण एक्सरसाइज घेतल्या, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे एनर्जी लेवल राहते आणि दिवस खूप सुंदर आणि छान जातो. थँक्यू. स्टार्ट. गुड मॉर्निंग. माझं नाव कृष्णा डांगे आहे. मी एक खेळाडू होतो अगोदर. मी ॲथलीट होतो आणि वेटलिफ्टिंग करायचो. माझी इंजुरी 2007 साली झालेली. त्यानंतर 2012 साली माझं ऑपरेशन झालेलं स्पाईनचं. त्यानंतर मला हे ॲक्टिव्हिटीज करता येत नव्हते. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज किंवा जनरल ॲक्टिव्हिटीज पण स्ट्रेसफुल असं फिजिकल होत नव्हतं. तर राज्य फिटनेस सेंटर मी 6 महिन्यापूर्वी जॉईन केली. त्यानंतर 3 महिन्यानंतरच मी जॉगिंग करू शकलो आणि हळूहळू आता माझं स्ट्रेंथ आणि फिटनेस लेवल पूर्ण डेव्हलप झालेली आहे. मी पुन्हा वेट ट्रेनिंग रेझ्युम केली आहे. सरांचे इथे जे ॲक्टिव्हिटीज होतात ते रिक्रिएशन आणि फिटनेस दोन्ही होतात. जसं वेट ट्रेनिंगच्या अलावा ग्राउंड ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, त्याच्या अलावा झुंबा डान्स, ट्रेकिंग वगैरे हे सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं इथे कंटिन्युटी हे म्हणजे ठेवणं मला उत्साह असतो. शिवानी मॅडम आणि मयूर सरांचा खूप मोटिवेशन असतं नेहमीच पुश करण्यासाठी. हे खूपच फायदा झालेला आहे. थँक्यू. स्टार्ट. मी संजय जाधव. मी मागच्या वर्षी जून महिन्यापासून जॉईन केली होती एम फिटनेस. तर आता एम फिटनेसमध्ये मयूर सर आणि शिवानी मॅडम हे प्रत्येक व्यक्तीकडे पर्सनली लक्ष देतात आणि एक्झरसाईज बरोबर डाएट कसा ठेवायचा, त्याच्यानंतर कुठली एक्झरसाईज केल्याने बॉडीमध्ये कुठला गेन होणार हे सांगतात. आणि साधारणतः महिन्याभरात एखाद्या वेळेस ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण अरेंज करतात. तर त्यावेळेस एक्झरसाईज पण होते आणि एन्जॉय पण होतो. तसेच महिन्यातनं एखाद्या वेळेस झुंबाचा सेशनसुद्धा अरेंज केला जातो. म्हणजे आणि त्याचबरोबर योगा,
प्राणायाम हे पण घेतले जातात. त्याच्यामुळं पूर्ण शरीराची जी फिटनेस आणि आपलं आरोग्य व्यवस्थित कसं राहील यावर पूर्ण लक्ष दिलं जातं. तर मला वाटतं सर्वांनीच एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि मी धन्यवाद देतो एम फिटनेसला. तर माझ्या शरीरात जे चेंजेस झालेले आहे ते एकदम पॉझिटिव्ह आहे आणि आता आरोग्य पण एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद. शिवानी मॅडम, गुड मॉर्निंग. माझं नाव विद्या सोनवणे आहे. मी 2-3 वर्षापासून हे क्लब जॉईन केलं आहे, पण मी येते जाते. आणि मेन म्हणजे इथे सगळ्या प्रकारचा वर्कआउट घेता. सर शिवानी मॅडम खूप चांगले. एक क्लब म्हणून नाही तर माझे फॅमिली मेंबर म्हणूनच इथे सगळ्यांना ट्रीट करता. सगळ्यांचे एक घरच्यासारखा एक ग्रुप झालेला आहे. इथे सर ट्रेकिंगला पण नेता, शिवाय सगळ्या प्रकारचा वर्कआउट घेता. कधी गेम घेता, कधी अप्परवाडी, कधी लोवाडी, कधी झुंबा, सगळ्या टाईपचा वर्कआउट होतो. आणि सगळे एक फॅमिली मेंबरसारखेच राहता. इथे सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट केले जातात. आणि सगळ्यांनाही कोणाच्या दुःखात सुखात सर शिवानी मॅडम सगळ्यांना सहकार्य करता. आणि मेन म्हणजे रागवायचं असेल तिथे रागवता पण, खेळायच्या वेळेस खेळ पण, आणि शिस्तीच्या वेळेस शिस्त पण. त्याच्याने मस्त आहे. सगळ्यांनी जॉईन करा. मी तर खूप खुश आहे. गुड मॉर्निंग. मी दुर्गा तुंगार. मी एम फिटनेस क्लब एप्रिलमध्ये जॉईन केलेला आहे. साधारण 2 महिने झाले. माझं एज 42 आहे. आणि जॉईन करण्याचं कारणच असं की मला आयर्न डेफिशियन्सी होती आणि तसेच पूर्ण दिवसभर असा नर्वसनेस किंवा बॉडीमध्ये फिटनेस नसायचा. त्यामुळे मी हा क्लब जॉईन केला. हा क्लब जॉईन केल्यानंतर मला दिवसभर असं फ्रेश कामामध्ये एनर्जी वाटायला लागली. तसेच एकाच ठिकाणी वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, फंक्शनल योगा, मेडिटेशन, झुंबा आणि क्रॉसफिट असं एकाच ठिकाणी आम्हाला सगळं मिळालं. बाकी ठिकाणी एका ठिकाणी असं सगळं काही मिळत नाही. तसेच त्यामध्ये झुंबा आणि फंक्शनल ट्रेनिंग हे मला आवडतं इथे. आणि ओव्हरऑल सगळं फिटनेस वाढलेला आहे बॉडीचा. म्हणजे थँक्यू. मॉर्निंग शिवानी. गुड मॉर्निंग. मेरा नाम कशिश है, कशिश कोडवानी. एज 47. मुझे एम फिटनेस क्लब ज्वाइन करके 4 ईयर्स हो गए. तो यहाँ पे एक तो सबसे बड़ी बात, एम फिटनेस क्लब एक आज मेरे लिए तो मेरा सेकंड फैमिली है, क्योंकि मुझे यहाँ पे बहुत कुछ सीखने को मिला है. बहुत सारे इम्प्रूवमेंट्स मिले हैं. जब मैंने ज्वाइन किया तो मुझे कैल्शियम बहुत कम था, वो मैं आज बहुत हद तक 99% ठीक हो गया. माइग्रेन में 99% ठीक हो गया. कॉन्फिडेंस लेवल बढ़ चुका है. और सबसे बड़ी बात, सर और मैम दोनों एक बहुत मोटिवेट करते, डिसमोटिवेट तो कभी नहीं करते. मतलब जिस चीज़ को पॉजिटिव ही लेते हैं वो लोग. यहाँ पे मेरा स्ट्रेंथ बढ़ा है, इम्यूनिटी बढ़ी है, हर चीज़ बढ़ी. मतलब वरना पहले तो मैं बहुत बीमार रहने की, रोज़ डॉक्टर. अभी मुझे लगता है कि मैं पर्स में सर दर्द की गोली भी नहीं निकलती है. थैंक यू. मेरा नाम आर्या मिश्रा है और मैंने क्लब जनवरी में ज्वाइन किया था. मुझे कंसिस्टेंटली 3 से 4 महीने हो चुके हैं यहाँ पे आते हुए. और फिज़िकल चेंजेस की बात करूँ मैं तो मेरा इंच लॉस, वेट लॉस तो हुआ ही है. इसके साथ साथ मेरा जो स्ट्रेंथ थी बॉडी की, वो बहुत इम्प्रूव हुई है. थ्रू आउट द डे जब आप 3-4 महीना कर लेते हैं ना, तो थ्रू आउट द डे आपका एनर्जी लेवल कांस्टेंट रहता है. कभी भी ऐसा फेस नहीं आता है कि एनर्जी आपकी ड्रॉप हो. एंड जो मेंटल स्टिमुलेशन रहता है वो तो रहता ही है, क्योंकि यहाँ पे हर वर्कआउट आपको फिजिकली और मेंटली दोनों स्टिमुलेट करती है. यहाँ पे हम लोग क्रॉसफिट करते हैं, फंक्शनल ट्रेनिंग करते हैं, वेट ट्रेनिंग करते हैं, योगा और मेडिटेशन भी रहता है. एंड आपकी बॉडी का हर एक पार्ट टारगेट करते हुए हम यहाँ पे सारे वर्कआउट्स कवर करते हैं. थैंक यू. नमस्कार. मी निलेश बाळसप्पा करे, राहणार चेडी बुद्रुक. माझं वजन खूप वाढलं होतं 1 महिन्यापूर्वी. तसंच एम फिटनेस मी जॉईन केल्यापासून माझं वजन कमी झालं आहे व त्यांच्याकडून मला क्रॉस फिटनेस ट्रेनिंग भेटली आहे. आणि त्याच्यानंतर झुंबा आणि योगा करण्याचे क्लासेस पण घेता. तसंच मयूर ताजनपुरे यांनी मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. मेरा नाम मनीष मिश्रा है और मैं एम फिटनेस स्टूडियो जनवरी में ज्वाइन किया था. जनवरी में मेरा डेली का जर्नी, बिज़नेस में हूँ तो डेली का जर्नी 400 किलोमीटर के आसपास रहता है. तो जब भी जर्नी करके आता था तो पेन रहता था एंड बॉडी पूरा टायर्ड रहता था. ज्वाइन किया, इनिशियली थोड़ा पेन हुआ, लेकिन अभी एनर्जी लेवल हाई हो चुका है
और 400 किलोमीटर जर्नी करके भी आओ तो एनर्जी लेवल उतना ही रहता है। तो थैंक्स अ लॉट टू एम फिटनेस स्टूडियो जो इतना अच्छा एक्सरसाइज करा के हमको फिट रखता है। थैंक यू। सो गुड मॉर्निंग, माय नेम सुमित नागेश बाबर. सो मी एप्रिल 2024मध्ये फिटनेस क्लब जॉईन केलं. सो द मेन रिझन टू जॉईन द फिटनेस क्लब, सो वेट लॉस अँड बॉडी स्ट्रेंथ. सो जेव्हापासून मी जॉईन केलं माझं 8 kg वेट लॉस पण झालेलं आहे आणि ओव्हरऑल बॉडी स्ट्रेंथ वाढलेली आहे. सो सगळ्यांनी फिटनेस क्लब जॉईन केलं पाहिजे फॉर देअर इंटरनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड फॉर फिटनेस. सो इथे ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज जे घेतल्या जातात त्याच्यामुळे बॉडीची फ्लेक्झिबिलिटी, मोबिलिटी आणि बॉडीची स्ट्रेंथ वाढते आणि ओव्हरऑल पर्सन जो आहे तो फिट असतो. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. खरं तर उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला नियमितपणे एक्झरसाईजची खूप गरज असते आणि यासाठी जर बघायला गेलं तर वेगवेगळे फिटनेस क्लब असतात. आज देखील आपण नाशिक रोड परिसरामध्ये आर्टिलरी सेंटर या ठिकाणी जर बघायला गेलं तर आलेलो आहोत आणि इथे एम फिटनेस क्लबचे संचालक मयूर ताजनपुरे सर आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या फिटनेस क्लबमध्ये काय काय सुविधा आहेत, नवे नवे कशा पद्धतीने काम करतात. सर, सर्वप्रथम आपलं या कार्यक्रमाचं स्वागत. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी परिचय. नमस्कार, माझं नाव मयूर ताजनपुरे, एम फिटनेस क्लबचा संचालक. माझ्यासोबत आहेत शिवानी बळदे, ते पण आम्ही सोबत काम करतोय आता एम फिटनेस क्लबचं. आपला एम फिटनेस क्लब ॲटलरी सेंटर रोड हरिओम नगर मध्ये आहे. तर नक्कीच सर. खरं तर आपण ह्या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी साधारण ह्या क्लबची स्थापना आपण कधी केली? क्लबची स्थापना म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केली तर मी 2018च्या एंडिंगमध्ये, तर 18च्या एंडिंगमध्ये मी माझ्या घराच्या तिकडे नाशिक रोड चेडीला मी जिथे राहतो तिथे सुरुवात केली. तर तिथे मी सुरुवातीला माझा एक्सरसाइज करता करता म्हणजे माझ्या पप्पांचे फ्रेंड्स होते, म्हणजे त्यांचे मुली होत्या, त्यांचे एक्सरसाइज घेत घेत मग मी हळूहळू सुरुवात केली. त्यात पहिले मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो तर मग फिटनेस चांगलाच होता माझा त्यावेळी. मग फिटनेस करता करता फिटनेसची आवड जास्त आहे आणि माझं जे आहे जीन्स, माझ्या पप्पांना फिटनेसची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात जास्त म्हणजे फिटनेस स्वतःला फिटनेस फ्री ठेवण्यासाठी मी हे करतो. आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे, जे की माझ्याकडे टॅलेंट आहे, मी त्या माध्यमातून हे करतो की आपल्या जवळपास राहणारे आपण जे लोक आहेत तर त्यांना फिटनेस फ्री करून आजारापासून लांब ठेवण्याचं उद्दिष्ट माझं आहे या गोष्टी. म्हणून मी जास्त फिटनेसला प्रेफरन्स का देतो की त्या पुढे काय हे करतो की लोक म्हणजे बाकीच्या गोष्टी तर खूप हे करतात पण फिटनेससाठी थोडंसं स्वतःसाठी वेळ नाही देत. बाकी एन्जॉयमेंट वगैरे झालं पण स्वतःसाठी स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून फिटनेस करणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात. एक फिटनेस क्लब म्हटले की मग वयोगट आला, त्याच्यानंतर इथल्या सुविधा आल्या, तर साधारण कामकाज कसं जातं? महत्त्व म्हणजे कसं आहे सर, आमचा जो आहे तर आमचा टायमिंग जो असतो सकाळी 6 वाजेपासून चालतो, 6 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 9 या 3 बॅचेस असतात. त्याच्यानंतर इव्हिनिंगला असतो, इव्हिनिंगला पण आहे 5 ते 6, 6 ते 7 आणि 7 ते 8 या 6 तासांमध्ये आपला फिटनेस क्लब चालू असतो. त्याच्यात वयोगटाची फिटनेससाठी वयोगटाची कुठलीही मर्यादा नसते. म्हणजे याच्यात लहान असो, मोठा असो, यंग असो की वयोवृद्ध असो, सर्वांसाठी फिटनेस हा गरजेचा आहे. त्यामुळे फिटनेसवर सर्वांनी केलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. काय होते की आज प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, पण व्यवसाय असेल, नोकरी असेल, अतिरिक्त कामाचा देखील एक कुठेतरी ताणतणाव असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे बिलकुल कुठल्याही पद्धतीने लक्ष दिलं जात नाही आहे. काय सांगाल तुम्ही अशा लोकांसाठी? मी तर हे सांगेल की आपलं शरीर आणि आपण स्वतः किती महत्त्वाचं आहे हे पहिले व्यक्तीला समजलं पाहिजे. की ना की आपण जे आयुष्य जगण्यात आलो आहे तर जगता जगता ही आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत आपण दुसऱ्याची काळजी घेता घेता किंवा ही चाललेली आयुष्याची धावपळ आहे त्याच्यात आपण काय चुकीच्या सवयींचा अवगत करून घेतो आहे. कारण की चुकीची सवय लागायला काही करावं नाही लागत आणि चांगल्या सुरुवाती किंवा चांगल्या सवय लागायला थोडी आपल्याला मेहनत घ्यावं लागते. तर मग चांगली सवय काय लावू शकतो ते ही स्वतःची काळजी घेणे, फिटनेस करणे आणि आजारापासून दूर राहणे महत्त्वाचं आहे. तर मग आपण स्वतः जर आपण किती महत्त्वाचं आहे किंवा आपलं शरीर किती मौल्यवान हे जर आपल्याला समजलं तर फिटनेस हा सगळ्यांना करण्याचं गरजेचं आहे. आणि दिवसातून 24 तासातून आपण 1 तास स्वतःसाठी तर देऊ शकतो नक्की मला असं म्हणणं. मग तो कुठलंही काम असतो आपण किती महत्त्वाचं हे जर ज्याला कळलं किंवा जो स्वतःवर प्रेम करतो ना त्याला फिटनेस सांगायची गरज नाही आणि तो स्वतःसाठी 1 तास नक्की देणं आणि दिला पाहिजे असं माझं मत. मॅम, खरं तर आज महिलांसाठी देखील तेवढंच एक्झरसाईज फार महत्त्वाची झाली, कारण त्यांनाही घरगुती काम असेल किंवा त्या देखील आज नोकरी करतात, नवीन व्यवसायामध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी एक्झरसाईज किती महत्त्वाची?
महत्त्वाची, कारण आजकाल पहिल्या पूर्वी बायका शेतात काम करून सगळं करून घरचं बघून सुद्धा व्यवस्थित राहत होता, पण आजकालच्या बॅड लाईफस्टाईलमुळं खूप चुकीचं खाणं, चुकीचं सवयी असल्यामुळं खूप फरक पडतो. मग बायकांना पण तेवढाच फिटनेस केला पाहिजे. आता माझं क्षेत्र, मी पहिलं इंटेरियर डिझायनर होते, त्यानंतर मी हळूहळू 2021 पासून मी फिटनेसमध्ये हे झाले. त्यानंतर मला फिटनेसचं महत्त्व कळायला लागलं की फिटनेस का केला पाहिजे किंवा काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय. आणि महिलांसाठी खूप आहे, कारण महिला सगळं घरचं पण बघतात, घर म्हणजे हजबंडचं झालं, मुलांचं झालं, पण ते स्वतःकडे वेळ नाही देत, स्वतःला वेळ नाही देत, त्यासाठी त्यांना करावंच लागतं. नक्कीच. खरं तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आज बऱ्याच वेळा असं काय झालं की आता यूट्यूबसारखे एक माध्यम आलेलं आहे आणि त्या माध्यमातून देखील काही लोक त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा करत असतात त्यावर बघून वगैरे, परंतु फिटनेस क्लबची आवश्यकता तेवढीच की प्रॅक्टिकली आपण फिजिकली ते जाऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने खरं तर आपण एक्सरसाइज करायला पाहिजे. काय म्हणजे तुमचं? सर कसं आहे ना, जे यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर ज्या व्हिडिओ बनल्या जातात ते प्रोफेशनल, म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स 10-15 वर्षाचा, 20 वर्षांचा एक्सपिरियन्स असतो आणि प्रॅक्टिकल त्यांचं नॉलेज तेवढं डेव्हलप झालेलं असतं किंवा त्यांचं फिजिक्स जे डेव्हलप झालं आहे तर ते त्या पद्धतीने व्हिडिओज बनवतात. आलं लक्षात? आणि ते काय असतं, बिगिनर लेवल, याचं ते लेवल्स असतात. फिटनेस सुरुवात करायला प्रत्येकाचा स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सुरुवातीला काही गोष्टीचं नॉलेज नसतं, फक्त व्हिडिओ बघितली, मोटिवेशन बघितलं, पण ते बघून आपण जर सुरुवात करतोय ते हे चुकीचं आहे. आलं लक्षात? त्या व्यक्तीचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वेगळा आहे, त्याचा अनुभव खूप वेगळा आहे आणि त्याच्यासारखं लगेच आपण करू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण करतो त्याच्यासारखं करायला जातो तर भरपूर सारे लोक एका इंजुरी करून घेतात. मग इंजुरी झाल्यानंतर काय होतं, त्यामुळे मग आपलं काय होतं, जे सुरुवात केलेली असते मग तिथंच एक्सरसाइज थांबून जाते आणि पुढचं आपल्याला इंजुरी पण होऊन जातं आणि फ्युचर पण थोडंसं खराब होऊ शकतो. त्याच्यामुळं प्रॉपर काय असतो, सर्टिफाईड ट्रेनर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. किती नॉलेज आहे आणि ऑनलाईन किंवा जे याच्यावर जे व्हिडिओज असतात, व्हिडिओ बनवण्याचं त्यांचं उद्दिष्ट हे वेगळं असतं आणि तुम्ही जे घेतात म्हणजे जे बघून, प्रॅक्टिकली फक्त बघून तेवढं आपण करू शकत नाही, कारण की सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण तुम्हाला फिटनेस सेंटर किंवा जिम इथे जाणं का गरजेचं आहे की प्रॅक्टिकल तुमच्यावर त्या ट्रेनर किंवा जो कोच असतो त्याचं तुमच्यावर लक्ष असतं की कुठला व्यक्ती कसा एक्सरसाइज करतोय, फॉर्मिंग टेक्निक कशी आहे, ते प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक एक्सरसाइजची रेंज ऑफ मोशन किती असली पाहिजे, किती इफेक्टिव्ह एक्सरसाइज केली पाहिजे, कुठल्या एक्सरसाइज इफेक्टिव्ह असतात, कुठल्या गोष्टींमध्ये जास्त रिझल्ट येतो, या सगळ्या गोष्टी लक्ष दिलं तर त्यावेळेस रिझल्ट चांगला येतो. म्हणून आपल्याला बाकीच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवेलेबल तर आहे, तुम्ही नॉलेज घेऊ शकता, पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही करताय, तुमची फॉर्मिंग टेक्निक कशी आहे, काय करताय तुम्ही, चुकते की बरोबर आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून ते लक्ष ठेवण्यासाठी किंवा ते त्याचं जर ट्रेनर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही इंजुरीपासून लांब राहू शकता की लवकरात लवकर रिझल्ट आणू शकता. तर मग त्या गोष्टीसाठी म्हणून प्रॅक्टिकली समोर करणं आणि समोर करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण अजून देखील याबद्दल अवेअरनेस झालेलं नाही आहे आणि कुठेतरी माणूस स्वतःहून करायला जातो आणि कुठे जर काही दुखापत झाली त्यानंतर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून शक्यतर म्हणण्यापेक्षा खरं तर आपण त्या क्लबमध्ये जाऊन, फिटनेस क्लबमध्ये जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण खरं तर ते एक्सरसाइज करायला हवी. सर, आपल्या एम फिटनेस क्लबचं वैशिष्ट्य काय? आपल्या एम फिटनेस क्लबचं म्हणजे नाशिक रोडमध्ये पहिलं फिटनेस क्लब नावाचा असा अर्थच असा आहे की इथे फंक्शनल, मल्टी फंक्शनल एक्सरसाइज आहे, म्हणजे मल्टी एक्सरसाइज होतात तिथे. तर एक्सरसाइजमध्ये कुठल्या येतात. आता सर्वसामान्य माणूस काय ना की त्यांचा गोल एक असतो की मला फॅट लॉस करणे आणि मसल गेन करणे, थोडक्यात हेच त्यांचा उद्दिष्ट असतो, जे की त्या क्षेत्रात नाही म्हणून त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही. पण आपण किंवा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जे आम्ही आहे तर आम्हाला त्या गोष्टी लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय की आपल्या फिटनेस क्लबचं वैशिष्ट्यच हे की लोकांना फिटनेस काय करायची हे आम्ही त्यांना शिकवतो किंवा सांगतो किंवा स्वतः ट्रेन करायला शिकवतो. फिटनेस सुरुवात कोणी पण करतो, करायला काही अडचण नसते किंवा मोटिवेशन घेऊन थोड्या दिवसात सुरुवात करतो. पण फिटनेस ही एक डेस्टिनेशन नाही, फिटनेस ही एक जर्नी आहे, तुम्हाला ती करत राहावं लागणार, त्याला कुठलाही स्टॉप नाही. त्यासाठी तुम्हाला ते करतच राहावं लागणार. त्यावेळेस तुम्ही आणि आपल्याकडे काय ना, जो फिटनेस क्लब आहे आपल्याकडे मल्टी एक्सरसाइज येतात. मग त्याच्यात कुठल्या एक्सरसाइज येतात, ॲरोबिक ॲक्टिव्हिटी, अनॲरोबिक ॲक्टिव्हिटी, फंक्शनल ट्रेनिंग, योगा, मेडिटेशन, केटलबेल वर्कआउट, क्रॉसफिट, मोबिलिटी, ॲजिलिटी, फनी गेम, ट्रेकिंग, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या क्लबमध्ये येतात. जे की कुठले म्हणजे बाकीचे फिटनेस सेंटर तिथे ठराविक गोष्टी असतात, ॲरोबिक ॲक्टिव्हिटी, अनॲरोबिक ॲक्टिव्हिटी, योगा आणि मेडिटेशन.
पण तसं न करता आपल्याकडे सगळ्या एक्सरसाइज आहे, वेट लिफ्टिंग आहे, पॉवर लिफ्टिंग आहे, केटलबेल वर्कआउट आहे, ॲजिलिटी, मोबिलिटी, स्पीड, पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी आणि स्पोर्ट्समॅन स्पेसिफिक पण ॲक्टिव्हिटीज असतात, ते पण ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे घेतल्या जातात. प्रत्येकाच्या वयोगटानुसार प्रत्येकाच्या जे त्याचा गोल आहे त्याच्या हिशोबाने आपल्याकडे एक्सरसाइज घेतल्या जातात. ना की आला आणि कुठली पण एक्सरसाइज सर्वांसाठी सेम असं नाही. प्रत्येकाचा गोल जो आहे ना, म्हणजे काहींना मसल गेन करायचा आहे, काहींना फॅट लॉस करायचा आहे, काही स्पोर्ट्समॅन आहे त्यांना स्पोर्ट्सचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे, काही वयोवृद्ध आहे तर मग त्यांची कुठले एक्सरसाइज घेतली पाहिजे. लक्ष प्रत्येकाचा डिसीज वेगवेगळा आहे तर मग त्यांना कुठली एक्सरसाइज दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि ते प्रत्येकाचा जर सेपरेट केल्यानंतर त्यांना त्यांचा गोल जर समजलं ना तर त्या व्यक्तीला ती आवड निर्माण होते. म्हणून आपल्याकडे येतात जे लोक आहेत ना, जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते वर्षानुवर्ष 2-3 वर्ष झाले ते आपल्याकडे फिटनेसला येतात का त्यांना ह्या सगळ्या गोष्टी एका छताखाली इथे भेटतात आपल्याला. खरं तर याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे सर की आज तरुणाईला बघायला जर गेलं तर कुठेतरी एक फिजिकली एकदम स्ट्रॉंग व्हायचं. म्हणून जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन म्हणजे किंवा चुकीच्या पद्धतीने काहीतरी नॉलेज मिळत असतं आणि त्याचा ते वापर करून जर बघायला गेलं तर ते फिजिकली मेंटेन करायच्या नादामध्ये कुठेतरी आरोग्य बिघडवत असतं. महत्त्वाचं काय झालं सर, काय ना जे असतो म्हणजे लहान मुलं किंवा जी सुरुवात होते ना ते आपल्या घरातून होते. म्हणजे घरातला जो करता व्यक्ती आहे ना त्याला त्या गोष्टीचा फिटनेस किंवा ह्या गोष्टीचं म्हणतो ना आवड असली पाहिजे, एक इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजे मुलं तुमच्या बोलण्यातून तुमच्या सांगण्यातून नाही शिकत, ते तुमचं अनुकरण करत असतात. म्हणून माझं तर हे म्हणणं आहे पालकांनी त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. खूप काय प्रत्येकाला असं नाही की बॉडी बनवायची, बॉडी बिल्डर बनायचं नाही, फिटनेस लाईफस्टाईल फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं. मग घरातला कुठलाही व्यक्ती तो करत असतो. म्हणजे थोडक्यात माझ्या घरचे किंवा मॅडमच्या घरचे पप्पा त्यांच्या आर्मीत असल्यामुळे त्यांना फिटनेसची आवड असल्यामुळे ते लवकर तयार झाले. म्हणजे त्या गोष्टी आम्हाला इझिली गेल्या की माझ्या पप्पांना नाही चांगल्या गोष्टीची सवय लागणं खूप महत्त्वाचं आहे. आणि माझे पप्पा नेहमी सांगायचे की शरीर ही संपत्ती खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे किती पैसा असला तर तो आपला पैसा आपल्या कामात येत नाही, आपलं शरीर आपल्यासोबत असतं शेवटपर्यंत. मग आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं आहे तर आपल्याला एक्सरसाइज करणं किंवा फिटनेस स्वतःचं महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आणि काय होतं वाढत्या वयात जे असतो ना आपण काय होतं धावतोय म्हणतोय की आपली प्रगती होत चालली, पण प्रगती बरोबर आपली अधोगती पण होत चालली. मी असं म्हणेन की जे यंग क्राऊड आहे किंवा यंग मुलं आहे ना तर चुकीच्या सवयींकडे जास्त अट्रॅक्ट व्हायला लागले. म्हणजे बाहेरचं खाणं झालं किंवा बाकीच्या जेव्हा छोट्या गोष्टीचे व्यसन हळूहळू सुरुवात करतात किंवा पॅरेंट्स घरातले करत असतील तर त्यामुळे मग थोडं त्यांना सवय लागते आणि त्या गोष्टींना अधीन गेलं जातं. त्याने काय होतं शरीराचं नुकसानच होत आहे. तर मग आपल्याला जर चांगल्या सवयी लागायच्या असेल तर आपल्याला त्या क्षेत्रात यावं लागेल किंवा आपल्याला स्वतःला मोटिवेट होऊन किंवा आपल्या पॅरेंट्सनी जे सांगतात त्यांच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शरीर ही संपत्ती खूप महत्त्वाची, त्याच्यामुळे मुलांनी काय ना आपल्या एक्सरसाइजवर त्या लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य सुदृढ किंवा निरोगी राहू शकतं. आणि येणाऱ्या काळात जे आपण आपल्या आईवडिलांची काठी बनलं पाहिजे म्हातारपणाची किंवा वयाची तर त्यावेळेस ती आपण जर आपण तेवढं स्ट्रॉंग असेल तर त्यांचं येऊ शकतो. नाहीतर आत्ताचं मी माझ्या बघण्यात तरी असं 50% असा प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस मुलांना आईवडिलांना सांभाळायची वेळ होती तर अजून पण आईवडील मुलांना सांभाळतात जे की लहानपणापासून सांभाळतात आणि आत्ता पण. कारण की त्यांचे शरीर साथ नाही देते. आता बोटावर मोजणे इतके आजार तर तुमच्या जवळ फिरतात. जर त्यांच्यापासून जर लांब राहायचे तर आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो मी हे नक्की सांगेल का घरात प्रत्येकाने एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. गरज नाही त्यासाठी तुम्ही कुठल्या जिमला जा, कुठल्या सेंटरला जा, स्वतःसाठी तुम्ही एक तास जर वेळ दिला ना तुमचं आयुष्य निरोगी राहू शकतं. आजारापासून तुम्ही लांब राहू शकता आणि जेणेकरून तुमचे पैसे पण वाचतील. पैशाचं तर हे नाही, पैसे तर असतो माणसाकडे, पण तो पैसे झाल्यानंतर जे येणारं मेंटली स्ट्रेस आहे, टेन्शन जे वाटतं आजारपण आल्यानंतर तर ते खूप भयानक परिस्थिती आहे. कोरोनामध्ये आपण अनुभवलं की कोरोनामध्ये बघितलं तुम्ही सर की लोकांना फिटनेसचं महत्त्व कळायला लागलं. ज्यावेळेस लॉकडाऊन होतं तर लोक बाहेर फिटनेस करत होते. त्यावेळेस त्यांना विटॅमिन सी काय, इम्युनिटी पॉवर काय असते ह्या गोष्टी समजायला लागले, फिटनेस फ्रीक व्हायला लागले. तर त्यावेळेस झाले. पण तर मी बघितलं परत थोडंसं ज्यावेळेस कोरोनाचं वातावरण थोडं नॉर्मल झालं त्यानंतर लोक परत आपल्या चुकीच्या ज्या सवयी होत्या परत त्या रुटीनला लागले. पण ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर संकटाच्या काळात रक्त सांडायची वेळ येत नाही. तर म्हणून आपण आहे ना शांततेच्या काळात म्हणजे आपल्याकडे कुठल्याही आजूबाजूला रोग नाही आले, काही नाही आले तर आपण त्यावेळेस आपलं शरीर फिट ठेवणं गरजेचं आहे. बाहेरचे जे आजार आहे ना
ते आपल्या शरीरात आलेले नाही पाहिजे. त्यासाठी फिटनेस करणं गरजेचं आहे. जर आपण फिट राहणार तर आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकतो, आपल्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांची काळजी घेऊ शकतो. आपण फिट असेल तर आपले जे वयोवृद्ध व्यक्ती त्यांचं लवकर क्युअर करू शकतो किंवा त्यांना कॉन्फिडन्स देऊन आपण त्यांना बरं करून लवकरात लवकर चांगल्या गोष्टींपर्यंत आपण त्यांना आणू शकतो. म्हणून आपण काळजी करणं गरजेचं आहे. खरं तर फार महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या जर आपण फॉलो केल्या अशा पद्धतीने जर आपण खरं तर इथे येऊन आपण फिजिकली स्वतःला मेंटेन करून घेता मार्गदर्शनानुसार तर उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली प्राप्त होत असते. आपण त्यांच्याकडे जर बघायला गेलं तर येणारे जे काही असतात सगळे की ज्यांना इथे आल्यानंतर जो रिझल्ट मिळालेला आहे त्यांच्या देखील आपण बाईट्स घेणार आहोत. ते देखील आपण प्रेक्षक सगळे बघू शकतात. आणि मला खरं तर मी तुम्हाला विचारतोय की ज्यावेळेस एखादी महिला इथे येत असते किंवा एखादा पुरुष येत असतो की सुरुवातीला त्याला जाणवत नाही ते, पण कालांतराने त्याला त्याचं पर्सनली ते गोष्टी जाणवत असतात की कुठेतरी आता मला फिजिकली मी आता एकदम फिट आहे. अशा काही उदाहरणं किंवा एखादी आठवण एखादा किस्सा? भरपूर आहेत सर, भरपूर. आता आपल्याकडे एक सर येतात कृष्णा डांगे सर म्हणून. त्यांचे खूप सारे ऑपरेशन झालेले आहेत, इंजुरी झालेले आहेत. ते वेट लिफ्टर होते पहिले आणि त्यांच्यात एवढं फिअर होतं वेट उचलायचं किंवा रनिंग करायचं तर त्यांना ते होत नव्हतं. आपल्या इकडे आल्यानंतर त्यांना मोटिवेशन भेटलं. रोजचं त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे असतात ते बघून त्यांचं हळूहळू जे कॉन्फिडन्स होता तो वाढत गेला आणि आज ते इतके खुश आहेत आणि 100 किलोचे स्क्वॉट्स करतात, ते डेडलिफ्ट करतात ते. आणि त्यांना जे वाटत नव्हतं इतक्या वर्षाचं त्यांचं जे होतं की मी नाही करू शकणार, पण ते आज आपल्याला थँक्यू म्हणतात की मी त्या फिअरमधून बाहेर पडलो आहे आणि आता ते स्वतः कॉन्फिडेंटली आणि एकदम एनर्जेटिकली वर्कआउट करतात. त्यांच्याकडे बघून बाकीचे लोक इन्स्पिरेशन घेतात. भारी आहे. खरं तर ही पोचपावती असते आपल्या कामाची आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहेत. सर आपण खरं तर आत्तापर्यंतचा जर प्रवास बघायला गेला तर याच्यामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत, परंतु आपल्याला एकच मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की बाबा जसं त्यांनी मगाशी सांगितलं की फिटनेस क्लब का जॉईन करावा किंवा आपल्याला शरीरी संपत्ती खरं तर आपली आहे, परंतु ती संपत्ती जतन करून ठेवण्यासाठी किंवा ती उत्तम राहण्यासाठी आपल्याला जी मेहनत घ्यायला हवी किंवा आपल्याला इथपर्यंत यायला हवं ते आपण यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने खरं तर आपण आपलं सगळं फिट ठेवायला पाहिजे. प्रेक्षकांसाठी जाता जाता आपला पत्ता आहे सर? आमचा पत्ता आहे ॲटलरी सेंटर रोड, हरिओम नगर, मोती मंगल कार्यालयाच्या बाजूला, एम फिटनेस क्लब. तर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर पण पेज आहे, इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकतात व्हिडिओ वगैरे आमच्या. तर तिथे तुम्ही सर्व लोकांचे रिझल्ट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला. आणि फिटनेस म्हणजे आमचा क्लब म्हणजे हा फॅमिली मेंबर्स क्लब आहे. ही सर्व तर प्रथमच आमचे सरांनी जे मुलाखतीचं आम्हाला थोडंसं वेळ दिला. या पहिले आम्ही कुठल्याही प्रकारची मार्केटिंग सोशल मीडिया वगैरे ही नॉर्मली फक्त इंस्टाग्राम वगैरे हे, पण आमचं कुठल्याही बॅनरबाजी वगैरे नाही. जी पण होती हे आमचे फॅमिली मेंबर्स जे आहेत, म्हणजे आमची चेडीची बॅच पहिले होती, जेल रोडची होते, नाशिक रोडची बॅच आणि आत्ता इथे जे आम्ही 2023मध्ये चालू केलं हा क्लब इथलं इनडोर आउटडोर ॲक्टिव्हिटीज. तर हे सगळे आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याच माउथ पब्लिसिटीने आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि हेच तर माउथ पब्लिसिटीने हे सर आमच्याकडे आले, त्यांनी जे आमचं प्रोग्रेस बघितला. सर धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे आलात, खूप आनंद वाटला. आणि आम्हाला ह्या गोष्टी या पहिले पण करू वाटत होत्या की लोकांपर्यंत पोचायचं आहे की लोकांना फिटनेस का केला पाहिजे महत्त्वाचं म्हणून. मी तर नेहमी सांगत असतो माझ्याकडे या, असा हे मी कोणाला फोर्स नाही करत, पण माझ्याकडे काय येतात लोक की माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी भेटतात आणि एक फॅमिली मेंबर्स म्हणून काम केलं जातं. असं नाही आहे की आला क्लायंट आहे त्याच फक्त त्यावेळेपुरतं त्याची जी अटॅच राहा. जे पण आपले मेंबर्स आहेत फॅमिली मेंबर्स, तुम्ही कधी पण बघा त्यांचं नेहमी आपल्या क्लबबद्दल पॉझिटिव्ह बोलणार. माझी माउथ पब्लिसिटी ह्याच लोक जे फॅमिली मेंबर्स आहेत, माझे चेडीचे लोक असतील, जेल रोडचे असतील किंवा उपनगर असतील, नाशिक रोड, जय भवानी रोड, ॲटलरी सेंटर रोड, या सगळ्या एरियातले जे लोक आहेत, जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा हे जे नातेवाईक आहेत, यांच्यातूनच मी मोठं होत आलो. आणि त्याबरोबर ह्या शिवानी मॅडमचा मला सपोर्ट जो लागला, तर त्यांची पण खूप मेहनत आहे माझ्या मागे. एकटाच मी ह्या क्लबमध्ये मोठा नाही झालो, तर माझ्या मागे एवढ्या सर्व लोकांचे हात आणि माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यामुळेच तर मी एवढं मोठं झालं आहे. त्याबरोबर मी शिवानी मॅडमचे पप्पांचे आभार मानेन की एक मुलगी असून तिला माझ्यासोबत ठेवतं आणि ही फिटनेस फ्रीक आहे, सरांसोबत राहते आणि तिची जी प्रगती बघताय त्याच्यात ते खूप खुश आहे. म्हणजे एक इंटेरियर डिझायनर व्यक्ती असताना तर त्यांनी तिला ही लाईफस्टाईल फॉलो का करायला सांगितली की बेटा तू पैसे नाही कमवले चालेल, पण शरीर ही संपत्ती खूप महत्त्वाची आहे.
पैसे तर आपण कसे पण कमवून घेऊ शकतो, पण शरीर सांभाळण्यासाठी तुला ह्या गोष्टी करत राहावं लागेल. त्यामुळे मग आम्ही सर्व आणि ही जी प्रगती दिसते तर ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्यासारखे जे लोक आहेत माझ्यासोबत उभे राहिले त्यामुळे मी एवढं आज इथपर्यंत आलो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि जसं मी मागाशी उल्लेख केला की बहुत पब्लिसिटी किंवा सगळे लोक आपली जी काही कामाची पोचपावती असते ती बघूनच येत असतो. लोकमान्य वृत्तवाहिनी देखील अशा लोकांकडे जर बघायला गेलं ते नेहमी आवर्जून येत असते आणि त्यांचा कार्याचा आलेख जो असतो तो बघून खरं तर त्यांची मुलाखत घेत असतं आणि आपल्यापर्यंत ते काम पोहोचावं. कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी नाही तर त्यांचं काम जे प्रॉपर करतात आणि लोकांना अपेक्षित असं काम ते करत असल्यामुळे लोकांनी अजून जोडलं जावं, लोकांपर्यंत काम पोहोचावं हाच एकमेव उद्देश जर बघायला गेला तर लोकमान्य वृत्तवाहिनीचा असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आणि अशाच पद्धतीने तुमचं काम खरं तर हे काम फार मोठं आहे. एक सामाजिक जसं एक नेहमी शब्द वापरला जातो की आपण समाजाने मला काय दिलं, देशाने मला काय दिलं, यापेक्षा मी देशाला किंवा मी समाजाला काय देऊ शकतो, माझं काय देणं लागतं, ही भूमिका तुमच्यासारखे लोक आजही जपून आहेत. म्हणून तर बघायला गेलं हे खूप छान पद्धतीने काम चालू आहे. नक्कीच मी देखील आवाहन करेल नाशिक रोड वासियांना की नाशिक रोड परिसरात असल्यामुळे की आपण देखील या ठिकाणी या इथं व्हिजिट करा, त्याचं मार्गदर्शन घ्या आणि नंतर तुम्ही निर्णय घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू.